नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 निकाल लागलेला आहे. पण या निकालानंतर मात्र विद्यार्थ्यांकडून बऱ्याच प्रमाणामध्ये मागण्या केल्या जात आहे आणि याला जबाबदार नेमकं कोण असणार आहे. सो 5 अनुत्तरित प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं पुणे परिषदेनं देणं गरजेचं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया नेमके 5 प्रश्न कोणते. या 5 प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्याकडे काही प्रश्न असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं टीईटी आणि टीईटी प्लस सीडच्या बॅचेस चालू झाले आहेत. तुम्ही पण तुमच्या मित्रांना नक्की सजेशन द्या. यामध्ये तुम्हाला सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस ज्यामध्ये लेक्चर प्लस नोट्स प्लस टेस्ट सीरीज त्याचं ॲनालिसिस असणार आहे. सो या संदर्भात जुने विद्यार्थी असेल त्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांना टीईटी कोड वापरून 25% ऑफ आहे. ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली, लगेच आपण जॉईन करू शकतात. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पहिलाच प्रश्न आहे की पात्रता मार्क्स किती, 82 की 83? याबद्दल तर खरं म्हणजे पुणे परिषदेने याच्यावरती काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. आता म्हणजे पाण्यामध्ये उडी मारला पाहिजे की नेमकं काय करायला पाहिजे. साधा सिंपल प्रश्न आहे. तुम्ही म्हणतात आक्षेप नोंदवा. अरे आक्षेप का नोंदवा? इथून पाठीमागे जर 82 मार्काला पासिंग होत असेल तो कोणत्या कारणासाठी आक्षेप नोंदवा लावताय तुम्ही? त्यात स्पष्ट त्यांनी सांगितलेलं पण आहे की आम्ही तुमच्या आक्षेपाचा त्रुटीचा विचार करू, आक्षेप नोंदवा. अरे ते आक्षेप नोंदवायला तुम्हाला कशासाठी आक्षेप नोंदवा लागतो हे सांगावं लागतं तुम्हाला. तुमचे नियम, इथून पाठीमागचे नियम तुम्हाला आठवण करून द्यावं लागते आणि ती आठवण करून देत असताना तुम्ही आमच्याकडनं प्रत्येक आक्षेपाला 50 रुपये घेणार आहात. हे कशासाठी चालू नेमकं? सो याच्यावरती परीक्षा परिषदेने नक्की विचार करावा. हे चुकीचं आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना सांगता आक्षेप नोंदवा, चुका तुम्ही करायच्या आणि आक्षेप नोंदवायला लावायचं कितपत योग्य आहे? बरं ठीक आहे, काही गोष्टींसाठी आम्ही नोंदवू पण ह्या गोष्टीसाठी का नोंदवायच्या? कारण ह्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही याच्यापूर्वी केलेल्या आहेत ना. 82ला पासिंग आहे ना. सो या संदर्भात किती पुरावा द्यायचे तुम्हाला? त्यानंतर दुसरा, मागील नियम तुम्हाला माहित नाहीये का? नक्की जबाबदार कोण आहे? कशासाठी चाललंय हे सगळं? म्हणजे योग्य माणसाकडे जबाबदारी दिली आहे ना, एकदा चेक करून घ्या. कुणीतरी येते त्याला जबाबदारी देऊन टाकता आणि तो चुका करतोय आणि तुम्ही सांगता आक्षेप नोंदवा. हे कितपत योग्य आहे? यावरती नक्कीच पुणे परिषदेने आम्हाला रिप्लाय द्यायला पाहिजे असं सगळ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे. दुसरा मुद्दा बघा, पेपर माध्यम चुकीचे आले, मग याबाबत काय निर्णय घेतला? याबाबत ही निकाल प्रक्रिया लांबवण्यात आली होती. सांगण्यात आलं होतं की यावरती पुणे परिषद अहवाल घेऊन याच्यावरती विचार करत आहे आणि अहवाल देणार आहे. सो याबद्दल काही अहवाल किंवा निर्णय पुढे आलेला नाहीये, निकाल लावून टाकला. सो पेपर माध्यम चुकीचं आलं ह्या विद्यार्थ्यांचं बघा. मेडिसिन सेंटर नाशिकला हे सेंटर होतं. 250 विद्यार्थी सध्या अपात्र झालेले आहेत. पेपर चेकिंग मध्ये सुद्धा गोंधळ झालेला आहे. यावरती पाठीमागे व्हिडिओ ऑलरेडी घेतलेला आहे. त्या विद्यार्थ्याला आन्सर की होती मराठी माध्यमसाठीची, क्वेश्चन पेपर होता इंग्लिश माध्यमचा. आन्सर देताना इंग्लिश माध्यमचे क्वेश्चनचे आन्सर त्यांनी मराठी माध्यमच्या आन्सर की मध्ये दिली. पेपर चेक करताना गोंधळ झालेला आहे. मराठी माध्यमानुसार पेपर चेक केला आणि याने सोडला पेपर तर इंग्लिश माध्यमचा होता. सो हा गोंधळ झालेला आहे. याला जबाबदार नेमकं कोण असणार आहे आणि जाब कुठे विचारायचा? ह्या विद्यार्थ्यांनी आता नाशिक विभागीय कार्यालयामध्ये गेले होते. त्यांनी त्यांच्याकडे उत्तर मागायला गेले. त्यांचं म्हणणं असं आहे की याचं उत्तर तुम्हाला पुणे परिषद देऊ शकता. आम्ही सगळा अहवाल पुणे परिषदेकडे पाठवलेला आहे. मग ह्या विद्यार्थ्यांनी परत पुण्याला जायचं का? परत तिथे भेटायचं का? एका दिवसात कामं होत नाही. म्हणजे हा खर्च, हा वेळ कोण भरून काढणार आहे? सो चुका तुम्ही करायच्या आणि विद्यार्थ्यांना सांगायचं की याच्याकडे जा त्याच्याकडे जा. हे कितपत योग्य? यावर सुद्धा पुणे परिषदेने योग्य ते उत्तर द्यायला हवं. तिसरा प्रश्न आहे, पेपरमध्ये चुकीचे प्रश्न आहेत का? याबाबत काय? फक्त तुम्ही प्रश्नांवरती आक्षेप नोंदवा असं सांगितलं होतं. पहिल्या आन्सर की वरती मुलाने आक्षेप पण नोंदवला. त्याबाबत काय तुम्ही निर्णय घेतलेला आहे? त्याबाबत त्यांची उत्तर तर अशी आहेत की तुम्ही विचारून चक्रावत व्हाल तुम्ही, म्हणजे असं समजेल मला सांगायचं आहे. काही प्रश्न खरंच संदिग्ध आहेत. यावरती पुणे परिषदेने काही निर्णय घेतलेला नाहीये. परत आन्सर की अंतरिम लावून टाकली आणि आम्ही पुढे सांगू असं सांगून टाकलेलं आहे. आता यामध्ये अजून काही प्रश्न आहेत बघा. काही प्रश्न योग्य पर्यायच नाही. याबाबत काय? उदाहरणार्थ पेपर 2 जर तुम्ही घेतला, मी उदाहरण 1 घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 100 नंबरचा योग्य पर्यायच नाहीये. त्यामध्ये 4ही ऑप्शन बरोबर यायला पाहिजे. अ ब कडं सर्व बरोबर पाहिजे होते. असं ऑप्शन दिसतच नाहीये. म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन मध्ये, पण ऑप्शन जे दिलेत ना ते चुकीचेच आहेत. म्हणजे यावरती जर तुमचा प्रश्न सेट करतानाच पॅटर्न चुकलाय किंवा प्रश्न सेट करतानाच योग्य पर्याय जर नसेल तर या प्रश्नाबाबत काय निर्णय घेतलेला तुम्ही? प्रश्न रद्द करायला हवा आणि रद्द जर होत असेल प्रश्न रद्द करून मुलांचे जास्त अजून काही मुलं इथे पात्र होणार आहेत. प्रश्न रद्द झाल्यावरती कसा निकाल लावला जातो याचा व्हिडिओ मी पुढे घेणार आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही बघा, कारण हजारो विद्यार्थी इथे पात्र होऊ शकतात. यांच्या एका चुकीमुळे हजारो विद्यार्थी अपात्र झालेले आहेत. याबाबत योग्य तो निर्णय पुणे परिषदेने घ्यावा आणि
पाचवा महत्वाचा प्रश्न, मराठी माध्यम आणि इंग्लिशसह इतर माध्यमांना वेगवेगळे नियम का लावले जातात? त्यांनी सांगितलेला नियम असा आहे बघा, नीट लक्षात घ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, हे माहित नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितच नाही आहे. प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल बघा एखाद्या, जसं की इंग्लिशमध्ये क्वेश्चन सेट केलेला आहे आणि तो मराठीमध्ये कन्वर्ट करताना, उर्दूमध्ये कन्वर्ट करताना, कन्नडमध्ये कन्वर्ट करताना जर त्या मीडियम मध्ये प्रश्न प्रॉपर सेट नाही झाला, चूक झाली, प्रिंटिंग मिस्टेक म्हणा किंवा त्याची भाषा वेगळी बदलली, तर म्हणून काही प्रश्नांसाठी इंग्लिश माध्यमाला प्राधान्य देऊन त्यांनी उत्तर दिलेली आहेत. मग असं जर असेल तर मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी अन्याय नाही का? इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय नाही का? अशा प्रश्नांबाबत त्यांनी का इंग्लिशमध्ये प्रश्न वाचावा? त्यांनी सांगितलं की अशा प्रश्नांच्या बाबत आम्ही इंग्लिश हे पकडू, रेफरन्स पकडू आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर देऊ. सो मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांवरती किंवा इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांवरती हा अन्याय नाही का? यावर काय म्हणणं आहे तुमचं? तो तुम्हाला पण तुम्ही कळवा. असे प्रश्न सुद्धा रद्द व्हायला हवा. जर तुम्ही त्या भाषेमध्ये योग्य प्रश्न सेट करू शकत नसाल तर चुकीचं आहे. आता मराठी महाराष्ट्राची भाषा असून मराठीमध्ये सुद्धा तुम्ही चुका केलेल्या, प्रश्नांची मांडण्याची शैली चुकलेली आहे. इंग्लिशचं कन्सिडर करून तुम्ही उत्तर दिले, हे कितपत योग्य आहे? हा नियम पण चुकीचा आहे. सो हे 5 प्रश्न फार महत्वाचे. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही प्रश्न आठवत असेल मला कमेंटमध्ये टाका आणि या 5 प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा कमेंटमध्ये टाका. अगदीच नवीन विद्यार्थी असेल तो सुद्धा सांगू शकतो की हे चुकीचं आहे. 5ही नियम, जे 5ही प्रश्न तुम्ही सांगितले याच्यावरती पुणे परिषदेने योग्य तो निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना इथं नक्कीच संधी द्यावी. याबाबत लोकमत न्यूजपेपरने सुद्धा हा एक न्यूज दिलेली आहे बघा. आजच्या डेटला 20 जानेवारी 2026 ची न्यूज आहे. यामध्ये पण तेच मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत जे मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. सो नक्कीच या संदर्भात पुणे परिषदेने योग्य तो निर्णय घ्यावा. याबाबत तुम्हाला काय वाटतं? परत मी तुम्हाला बोलतोय, एकदा कमेंटमध्ये नक्की टाका. तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा, त्यांना सुद्धा कमेंट टाकायला हवा आणि मग याच्यावरती काय केलं जाऊ शकतं. जर याचं अनुत्तरित असेल प्रश्न तर यावरती पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येतो. सो मला अपेक्षा आहे तुम्ही सगळे मला उत्तर द्याल. काही अडचण असेल तर आमच्या टीमला कॉल कराल. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.